राज्यात 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असतानाच काही ठिकाणी निवडणुका स्थगित झाल्या आहेत। पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यातील काही प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। विवाहाच्या कायदेशीर वैधतेबाबत मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। लग्नाचा अधिकृत पुरावा म्हणून पुरोहिताने दिलेले पत्र नव्हे तर राज्य सरकारने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र हेच नेहमी वैध आणि निर्णायक मानले जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। राज्यातील काही नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील निवडणुका अचानक काही वार्डमध्ये न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। हा निर्णय पूर्णतः मनमानी असून निर्वाचन आयोग आणि सरकार यांची मिळून बनवलेली चुकीची भूमिका असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी हल्लाबोल केलाय। पुण्यातील चाकण परिसरात एका भावाने आपल्या बहिणीच्या प्रियकराला लग्न करण्यापासून रोखण्यासाठी बेदम मारहाण केली। इतकंच नाही तर त्याने आपल्या बहिणीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले। ही धक्कादायक घटना 27 नोव्हेंबर रोजी रात्री घडली। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांच्या तत्परतेमुळे पुण्यातील एका महिलेला मोठा दिलासा मिळालाय। बहिणीचे सोन्याचे दागे असलेली बॅग सुरक्षित ठेवण्यासाठी ही महिला आपल्याकडे घेऊन आली, मात्र नंतर तीच बॅग रिक्षात विसरल्याने हतबल झालेल्या महिलेला अवघ्या 3 तासात पोलिसांनी ती बॅग मिळवून दिली। राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 दिवसांवर येताच प्रचाराला जोर आला आहे। 2 डिसेंबर 2025 रोजी मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचा आदेश जळगाव जिल्हा प्रशासनाने जारी केलाय। कामगारांनी मतदानाचा हक्क बजावावा असेही आवाहन करण्यात आले आहे। परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ दिली आहे। परिवहन विभागाने नंबर प्लेट बसवण्यासाठी दिलेली ही 5वी मुदत वाढ आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील तब्बल 23 सराईत गुंडांना म्हसवड पोलिसांनी तडीपाराचा दणका दिलाय। सातारा जिल्ह्यातील म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। नांदेडमधील एका गर्भवती विवाहित महिलेने सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे। या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली। पोलिसांनी पतीसह 3 नंदांवर गुन्हा दाखल केलाय। नांदेडच्या मिलिंद नगर परिसरात प्रेम प्रकरणातून तरुणीच्या घरच्यांनी प्रियकराची हत्या केली, पण यानंतर हे प्रकरण इथेच मिटलं नाही। तरुणीने प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न केलाय। जातीय वादातून मुलाची हत्या केली असल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे। नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुले माळीवाडा येथे एका घरात एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मृतांमध्ये पती पत्नी आणि 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। प्राथमिक पाहणीत ही घटना आत्महत्येची असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून तपास सुरू आहे। दादर रेल्वे स्थानकावर टॉयलेट शोधताना लंडनहून आलेल्या 66 वर्षीय NRI महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। एक्सप्रेसमधून उतरताना तोल गेल्याने महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील फटीत अडकून गंभीर जखमी झाली होती। महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झालाय। राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असून 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे। भाजपने मोठी प्रचार टीम तैनात केली असून केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार राज्यात 175 नगराध्यक्ष भाजपचे विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। महायुतीतही भाजप मोठा भाऊ ठरेल असा दावा असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। खऱ्या नोटांच्या बदलात बनावट नोटांचा व्यवहार करून तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील फरार मुख्य सूत्रधार राजेश नायर याला गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। सांगली जिल्ह्यातून डफाळपूर येथे बंधाऱ्यात बुडून 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आई वडिलांसोबत शेतात गवत काढायला गेलेली चिमुकली 2 दिवसांपासून बेपत्ता होती, मात्र काल म्हणजेच शनिवारी या चिमुकलीचा मृतदेह बंधाऱ्यात आढळून आला। बिहारच्या मोतीहारीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एका भरधाव ट्रकने 8हून अधिक दुचाकी आणि एक ई-रिक्षाला जोरदार धडक दिली। या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 डझनहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत। या अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे। मध्य प्रदेशातून एका 8वीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय।
मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचं म्हटलं जातंय. धक्कादायक म्हणजे शिक्षकांनी शाळेतून काढू अशी धमकी दिल्याने त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. बिहारच्या खगडिया येथे लग्न समारंभात आनंद शोकात बदलला. लग्नानंतर सुरू असलेल्या विधी दरम्यान भर मंडपात अचानक गोळी झाडली गेली आणि ते थेट नवरदेवाच्या मानेवर लागली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. दिल्लीतील वसंत विहार येथील एका उद्योगपतीच्या सुनेच्या कथित आत्महत्ये प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीनुसार FIR दाखल केलाय. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर ठेवणे तसेच मानसिक आणि शारीरिक छळ असा थेट आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. श्रीलंकेत थैमान घालणाऱ्या दीटवाह चक्रीवादळाचा भारतात प्रवेश झालाय. दीटवाहाचा परिणाम तामिळनाडू, पॉंडिचेरी आणि शेजारच्या आंध्र प्रदेशातील अनेक भागात जाणवत आहे. दीटवाहाजवळ येताच पॉंडिचेरीमध्ये जोरदार वारं आणि खवळलेला समुद्राची झलक पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. कॅलिफोर्नियातील स्टॉकटन मधील एका बँक्वेट हॉलमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 10 जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. बलुचिस्तान प्रांतामध्ये गेल्या 24 तासात 7 बॉम्बस्फोटांच्या घटनांनी दहशतवाद्यांचा देश पाकिस्तानला हादरवून सोडले आहे. येथील रेल्वे ट्रॅक, पोलीस चेकपोस्ट आणि एका खासगी कंपनीच्या साईटला लक्ष्य करण्यात आले असून या हल्ल्यामुळे राजधानी क्वेटामध्ये तणाव वाढला आहे. संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धात दुःख देणाऱ्या नाझी हुकुमशाह ॲडोल्फ हिटलरच्या नावाने एका राजकारणी व्यक्तीने आफ्रिकेतील नामिबिया देशात सलग 5व्यांदा निवडणूक जिंकल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. ओशाना भागातील ओम पुंडजा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ॲडोल्फ हिटलर उनोना यांच्या विजयाची चर्चा त्यांच्या लोकप्रियतेपेक्षा त्यांच्या वादग्रस्त नावामुळे अधिक होत आहे. चीनमधील एका व्यक्तीने ब्लाइंड डेटवर भेटलेल्या महिलेसोबत अवघ्या 4 तासात लग्न केले. ही घाई त्याला इतकी महागात पडली की लग्नाच्या एका महिन्याच्या आतच त्याची 30 लाख रुपयांहून अधिक बचत संपली. फसवणुकीची ही संपूर्ण कहाणी ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर गेल्या आठवड्यापासून पूर आणि भूस्खलनाने हाहाकार माजलाय. या आपत्तीत आतापर्यंत 303 लोकांचा मृत्यू झालाय, तर शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत हिवाळी सत्र 2025च्या परीक्षा घेतल्या जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठामार्फत परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या बदलांसह विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून 1 ते 3 डिसेंबर दरम्यानच्या परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने व्हॉट्सअप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट इत्यादी लोकप्रिय मेसेजिंग आणि सोशल ॲपसाठी नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत. हे निर्देश दूरसंचार विभागाच्या टेलिकॉम सायबर सुरक्षा सुधारणा नियम 2025 अंतर्गत जारी करण्यात आले आहेत, जे वापरकर्त्यांना सक्रिय सिम कार्ड किंवा वायफाय शिवाय त्यांचा वापर करण्यास मनाई करतात. सोन्याची किंमत सतत वाढत असल्याने पुनर्विक्रीच्या किमती जास्त वाढत आहेत. 18 कॅरेट सोन्याची किंमत 94,000 प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेटची किंमत 73,000 आहे. 3% GST आणि मेकिंग चार्जेस मध्ये कपात केल्यानंतर ही सोन्याची विक्री किंमत जास्त आहे, कारण त्याचा दर वाढत आहे आणि कधीही कमी होण्याची आशा नाही. बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नव्या पर्वाचा होस्ट कोण असणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालाय. रितेश देशमुखच या पर्वाचे सूत्रसंचालन करेल. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना रांचीच्या मैदानात रंगल्याचे पाहायला मिळाले. कोहलीनं शतक झळकल्यावर उडी मारून आपल्या स्टाईलमध्ये शतकी आनंद व्यक्त केला. या दरम्यान एक चाहता सुरक्षाकडे भेदून थेट किंग कोहलीपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळाले. तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.